गॉड स्टोरीज 03 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सांगणार आहे विष्णू स्वरूप विचार. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांडकं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. याचा अर्थ भगवान विष्णूचे यथार्थ वर्णन करणारा हा श्लोक असून समग्र संस्कृत वा प्राकृत वाङ्मयात याला तोड नाही. ते कसे आहेत? त्याचा आकार शांत आहे. जसा देव असेल तसेच भक्ताने व्हावे हाच उपासनेचा मुख्य उद्देश होय. म्हणून संत म्हणतात, शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख. जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथे सुख विसरवणी न रिघे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवसज्ञा. याचा अर्थ ते शांत आहेत. कशावरून? तर भुजगशयनं भगवान सहस्रफणांनी युक्त शेषावर निद्रा घेत आहेत. घरात सर्प आहे अशी केवळ शंका आली तर मनुष्याला झोप येत नाही. पण जो महासर्पाच्या अंगावर बसून निश्चित पहुडलेला आहे त्यांच्या एवढा शांत या जगात कोण असेल. याप्रमाणे मोक्षाभिलाषी साधकाने देखील निर्भय निश्चित असावे असा भाव. आता ही लोकोत्तर वृत्ती कशी प्राप्त होईल तर पद्मनाभम या पदाने सांगतात. ज्या कमलावर ब्रह्मदेव विराजमान आहेत ते कमळ भगवंताच्या नाभीपासून उद्भवले आहे. अर्थात जोपर्यंत सृष्टीचे मूलभूत कमळ म्हणजे सृष्टीच्या अस्तित्वाला देखील आपल्या आतून बाहेर काढले जाणार नाही तोपर्यंत साधक शांताकार होऊ शकणार नाही. भगवान विष्णूंना शांताकार म्हणायचे कारण त्यांनी तमोगुणाचे प्रतीक अशा सर्पाला खाली दाबून ठेवले असून राजगुणाचे प्रतीक असलेल्या ब्रह्मदेवाला उदराबाहेर टाकले आहे. त्यामुळे ते विशुद्ध सत्व संपन्न होऊन राहतात. अशा सत्वगुण संपन्नतेमुळे सर्व दैवी शक्तींचे स्वामी, विश्वप्रपंचाचे एकमेव आधार, आकाशाप्रमाणे निर्लेप, मेघाप्रमाणे समग्र सृष्टीला जीवन प्रदान करणारे पवित्र व मायेचे अधिष्ठान आहेत. कमलाप्रमाणे त्यांची दृष्टी भवजलाच्या वरच राहते. योगनिष्ठ महात्मे ध्यानावस्थेतच या सगुण विग्रहाचा साक्षात्कार करू शकतात. तात्पर्य भगवान विष्णूचे व त्यांच्या प्राप्तीच्या साधनांचे चरित्र या श्लोकातच रेखाटलेले आहे. ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.